आज जी लोकल ट्रेनची दुर्घटना घडली, त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकलच्या मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले, काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले। त्यापैकी 10 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं। त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले 2 पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलीट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाय इंजुरी आहे, हँड इंजुरी आहे, हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे। जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं 7 पेशंट्स, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत। काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे, ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स 4 लोक जी आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं। तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलीट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे। गंभीर जखमी किती आहे? जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार। इथे कर्वेचर आहे, वळण आहे आपण जे म्हणताय, आणि तिथे 2 ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेशंट प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे मागणी आहे की दिवा CST लोकल सुरू केली पाहिजे। अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती, ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा CST लोकल याची मागणी आम्ही देखील त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय। तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्व्हिसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे। हे कधी होईल जेव्हा 3री 4थी लाईन होईल, 5वी 6वी लाईन जी मुंबईपर्यंत कंप्लीट होईल आणि जेव्हा शटल सर्व्हिसेसच्या माध्यमात म्हणजे प्रकारे या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्व्हिसेस वाढतील, 12 डब्यांच्या 15 डबे आपल्याला करावे लागतील। तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय। तर लवकरात लवकर इथे अजून सर्व्हिसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कमी। देखिए, सबसे बड़ी बात तो अफसोस मुझे इस बात का, मैं हमेशा ये बात बोलता हूँ कि हमारा देश बहुत विशाल देश है और हम जो है बहुत ज़्यादा डेवलपमेंट कर रहे हैं। 4थे नंबर पर हमारी जो इकनॉमी आ चुकी है, परंतु ट्रेनों में हालत ये है कि लोग ट्रेनों के डिब्बों के ऊपर बैठ के जाते हैं। ट्रेन में खड़े खड़े 24-24 घंटे लोग जाते हैं और ख़ासतौर से जो लोकल ट्रेन है उसमें तो हालत ये है कि आदमी उसमें घुसेगा कैसे, निकलेगा कि नहीं निकलेगा ये भरोसा नहीं। उसका निकलना है, दादर में तो जाके कोलाबा में निकलता और चर्चगढ़ निकल पाता बाहर, ये हालत है। मैं बजरंग दल RSS के कार्यकर्ता जो लोग सड़कों पर खड़े होकर के ट्रकें रोकते हैं और कहते हैं कि इसमें भैंस जा रही है तो सिर्फ 7 भैंस जा सकती है, 8वीं भैंस जाएगी तो भैंस को तकलीफ होगी। बकरे जा रहे हैं तो बकरे एक क्वांटिटी जा सकते हैं, अगर उससे ज़्यादा क्वांटिटी हो गई तो बकरे को रोको, उस पर फाइन भराओ, उस पर ये यहाँ क्यों नहीं करते वो लोग? जानवरों से इतनी मोहब्बत, इंसान से मोहब्बत नहीं है इनको? सरकार नहीं देख रही है क्या हालत देश की है? मैं समझता हूँ ये बहुत बड़ा अत्याचार है इस देश में। अब पब्लिक डेवलपमेंट में काम कर रही है, बेचारा कोई कहाँ से, ये मुंबई जो है ये पूरे देश के नहीं पूरी दुनिया के लोग यहाँ आके काम करते हैं। सुबह निकलते हैं 6 बजे 7 बजे इस उम्मीद से कि शाम तक कुछ पैसे कमा के लाऊंगा। ट्रेन में घुसना, ट्रेन से निकलना कितना मुश्किल है। मुंब्रा के बारे में कितनी बार कहा जा चुका है, वहाँ से लोकल ट्रेन फास्ट ट्रेन शुरू की जाए। दीवा से जो ट्रेन चलती है मुंब्रा में रुकती नहीं है, लोग भाग भाग के कैसे ट्रेन पकड़ते हैं। बहुत सारी प्रॉब्लम्स है, बहुत सारी टेक्निकल फॉल्ट है जो वहाँ पटरियाँ बनाई गई हैं। 1.5 साल से वहाँ के लोग इस पर संघर्ष कर रहे हैं, मगर कोई सुनने को तैयार नहीं। अभी मैंने बात किया, दिल्ली में अभी पार्लियामेंट शुरू होगी, समाजवादी पार्टी के 37 मेंबर ऑफ पार्लियामेंट हैं। मैं पार्लियामेंट में घेराव कराऊंगा अब की बार और मैं रेलवे मिनिस्टर से हम आश्वासन चाहेंगे अब की बार जो मुंब्रा वगैरह का जो रेलवे का ये लोकल ट्रेन का मसला है इसको हल किया जाए किस तरह से भी। पण याला जबाबदार कौन है? जवाबदार रेलवे मिनिस्ट्री है, रेलवे है। जब उनको मालूम है
कि हर महीने में 3-4 लोगों की डेथ हो रही है और लोग ट्रेन में इंसान की तरह नहीं जानवर से बदतर तरीके से जाते हैं और उनको जगाया जा रहा है, रोज उनको बताया जा रहा है, उनको मेमोरेंडम दिया जा रहा है, उसके बाद भी अगर वो लोग उस पर कुछ काम नहीं कर रहे तो जिम्मेदार वही लोग हैं। आत्तापर्यंत आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 ब्रॉड डेड आहे, म्हणजे डेड बॉडीज आणलेली आहेत आणि एक कळव्याला डेड झालेलं आहे, 9 ॲडमिट आहेत. त्याला दोघांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे, सिरियस आहेत. 7 पेशंट सध्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि त्याच्यावर तिथं ट्रीटमेंट चालू आहे. आता एक्झॅक्ट कॉज जे कळते ते 2 लोकल एकत्र जाऊन काही एकमेकांना घासल्या गेल्या किंवा काहीतरी झालं लागले लोकांच्या आणि पडले लोक, दोघं लोकलचे. एक कल्याणकडे जाणारे लोकल होती, एक मुंबईकडे जाणारे लोकल होती. तर ह्याच्यात आपल्याकडे 3 जे डेड बॉडी जे आलेत आपल्याकडे, एकाचं नाव राहुल गुप्ता आहे, तो 23 वर्षाचा, तो दिव्याचा राहणार आहे. सरोज केतन म्हणून 23 वर्षाचा एक दुसरा आहे, तो उल्हासनगरला राहणार आहे. आणि मयूर शाह म्हणून 50 वर्षाचा. अजून याचा आयडेंटिटी आम्हाला याच्या क्रेडिट कार्ड आणि याच्यावरनं डेबिट कार्डवरनं नाव कळतं आहे, पण राहणारा कुठला आहे बाकीची आयडेंटिटी पोलीसवाले कन्फर्म करत आहेत. 3 बॉडी आहे आणि एक ज्याला जी आहे ती कळवासं ती आयडेंटिफाय झालेली आहे. बाकी आपली टीम सज्ज आहे. आपण जेव्हा ॲक्सिडेंटचं कळाला तेव्हा आपण इमिजिएटली तिकडे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर वगैरे सगळं टीम पाठवली होती आणि तात्काळ या पेशंटना नजदीकचं कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलं आणि जे 3 बॉडी आहेत ते आपल्याकडे आलेले आहे. आता त्याची पंचनामा वगैरे चालू आहे आणि तात्काळ PM करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर, एकूण किती जण त्या ट्रेनमधून पडलेले होते आणि आता आपल्याकडे 3 लोक, 13 लोक एखाद्या ट्रेनमध्ये पडले, त्याच्यातले तिथल्या तिथे 4 लोकांची डेथ झाली आहे. एकाला सिव्हिअर हेड इंजरी आहे, त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलेला आहे. दुसरा एक अब्डोमिनल ट्रॉमा आहे, ज्याला पोटाला खूप मार जबर लागलेला आहे, तोही थोडा सिरियस आहे, त्यालाही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं आहे. उर्वरित 7 पेशंट जे आहेत ते 7 कळवला रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे आणि त्याचे सगळे इन्व्हेस्टिगेशनपासून सगळ्या गोष्टी तिथे चालू आहेत. धन्यवाद.